तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील ब्लॉग यूट्यूब व फेसबुक या चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत बडे जटाधारी महादेव मंदिर, वडनगरी फाटा, जळगाव। तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून हायवेला लागूनच असलेलं सुंदर असं एक जागृत देवस्थान बडे जटाधारी महादेव मंदिर। तर मित्रांनो, जळगाव पासून फक्त 7 किलोमीटर अंतरावर वडनगरी फाट्यावर बडे जटाधारी मंदिर आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आता आम्ही या ठिकाणी दर्शन घेत असताना या मंदिराचे एक आश्चर्यकारक वैशिष्ट्य म्हणजे जवळजवळ 2.5 लाख रुद्राक्षांनी या मंदिराचा अभिषेक केलेला आहे। बडे जटाधारी मंदिर हे हायवेला लागूनच असून हे एक जागृत देवस्थान आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दररोज भाविक या ठिकाणी येत असतात। श्रावण महिन्यात या ठिकाणी रुद्राक्ष वाटप होत असतात। त्याचप्रमाणे मागच्या वर्षी श्री प्रदीप मिश्रा यांची शिवकथा ही या ठिकाणी झालेली होती। त्यावेळी सगळे जे रेकॉर्ड होते ते या ठिकाणी ब्रेक झाले होते। म्हणजे जवळजवळ लाखो भाविकांनी या ठिकाणी या कथेचा लाभ घेतला होता। तर असे जागृत देवस्थान आपण मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पाहतोय। मंदिरही या ठिकाणी सुंदर असं या ठिकाणी डिझाईन केलेलं आपण पाहू शकतो। तर एक जागृत देवस्थान जर तुम्ही जळगाव जात असाल तर नक्कीच या मंदिराला भेट देऊ शकतात। आता आपण आलेलो श्री विठ्ठल मंदिर संस्थान आव्हाने या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी महादेव मंदिर आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता। ओम नमः शिवाय। श्री विठ्ठल मंदिर संस्थान आव्हाने। आता आपण आत प्रवेश करतोय। सुंदर असं जुनं मंदिर, लाकडी मंदिर, या ठिकाणी पिंपळाचं झाड। चला आता मंदिरात आत प्रवेश करून आपण श्री विठ्ठल मंदिर या ठिकाणी पाहूया। आता आपण मंदिरात प्रवेश केलेला आहे। सुंदर असं या ठिकाणी विठ्ठल मंदिर
आव्हान आहे या ठिकाणी. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नंतर शेअर करा आणि मनोज पाटील ब्लॉग यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, ही नम्र विनंती. धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये.